रिएक्टर म्हणजे एक क्लोज वेसल, त्याच्यात रॉ मटेरियल, केमिकल्स, सॉल्व्हंट्स, वेगवेगळे घटक टाकून रिएक्शन हँडल केली जाते. त्याला स्पेसिफिक टेम्परेचर जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं आणि ते मॉनिटर केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यात प्रेशर मॉनिटर केला जातो आणि तो टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी जॅकेट किंवा युटिलिटीज असतात. तर रिएक्टरचे 3 प्रकार असतात. एक असतो ग्लास लाईन रिएक्टर, दुसरा असतो स्टेनलेस स्टील रिएक्टर आणि तिसरा असतो हॅस्टॉलॉय. तर ग्लास लाईन रिएक्टर म्हणजे त्याच्यात एमएचच्या स्ट्रक्चरवर एक ग्लास लाईनची कोटिंग असते, ती करोजन रेजिस्टन्स म्हणून काम करते. दुसरं तर स्टेनलेस स्टील SS316, जो एक स्ट्रॉंग आणि रिजिड स्ट्रक्चर तयार करतो आणि ते ड्युरेबल असतं आणि क्लिनिंगसाठी इझी असतं. तिसरा असतो हॅस्टॉलॉय रिएक्टर, जो ग्लास लाईन सारखीच केमिकल रेजिस्टन्स किंवा ऍसिड रेजिस्टन्स देतो आणि SS सारखी ड्युरेबिलिटी देतो. तर रिएक्टरला व्हेरियस पार्ट असतात. पहिलं असतं मोटर, त्यानंतर गिअर बॉक्स असतो, त्याच्यानंतर मेकॅनिकल सील असतात, त्यानंतर ॲजिटेटर, त्याच्यानंतर रिएक्टरला जॅकेटचा प्रेशर सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, व्हॅक्युम सेन्सर, हे वेगवेगळे प्रकारचे सेन्सर. तर अशाच प्रॅक्टिकल आणि रिअल नॉलेजसाठी फॉलो करा आणि तुम्हाला रिएक्टर बद्दल अजून काही माहिती आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.